संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या काठी इथे राजवाडी होळीचा मानाचा बांबू घेऊन पुजारी आणि होळीचे सेविकरी हे गावाकडे निघालेत। सातपुड्यातील काठी इथे राजवाडी होळी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे आणि काठी इथल्या राजवाडी होळीसाठी लागणारा बांबूचा दांडा आणण्याची शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे। हा दांडा गुजरात राज्यातील जंगलातून पायपीट करत आणला जातो आणि हा दांडा आणण्याची पद्धत वंश परंपरागत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। देवदेवीच्या पालख्या भक्तांच्या भेटीला येतात। खेमदेवीची पालखी भक्तांच्या भेटीला आली आहे। किनारपट्टीवरून देवीची पालखी जात असल्यानं पंचक्रोशीतील भक्तांमध्ये उत्साह असून देवीची ओटी भरण्यासाठी महिला गर्दी करतात। तर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। आपटी गावची रणभैरी देवीची पालखी भक्तांच्या भेटीला आली आहे, त्यामुळे शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला। कोकणाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रात होळीची धूम बघायला मिळते। बीडमधील गोर बंजारा समाजात होळीनिमित्त बंजारा तांड्यावर पारंपरिक वेशभूषा करून रात्री डफड्याच्या तालावर बंजारा लेंगी गीत गायनात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं। या सणाची पूर्वतयारी 1 ते 1.5 महिन्यापासूनच सुरू होते। बाजारात मिळणाऱ्या भेसळ आणि रासायनिक रंगाकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येते। अकोल्यातील एका शाळेनं विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग बनवण्याचे धडे दिलेले आहेत। हिरव्या रंगासाठी पालक, लाल रंगासाठी बीटरूट तर पिवळ्या रंगासाठी हळदीचा वापर करण्यात आला आणि या कार्यशाळेत चिमुकल्यांना भाजी आणि हळदीपासून नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। यासोबतच नैसर्गिक रंगाचे शरीराला होणारे फायदे आणि त्याचं महत्त्व सुद्धा पटवून देण्यात आलं। मुंबईतल्या वरळी परिसरातील बीडीडी चाळी पुनर्विकासासाठी पाडण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 3 पिढ्या इथं लोक उत्साहात होळीचा सण साजरा करतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी भ्रष्टाचार, महागाई याचा बॅडमॅन तयार करून त्याचं दहन केलं जाणार आहे। वरळी बीडीडी चाळ क्रमांक 78 मधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। आपण सध्या आलो आहोत मुंबईच्या वरळी परिसरातील बीडीडी चाळींमध्ये होळीचा सण म्हणजे शिमगोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा करतात। दरवर्षी या इमारतींच्या मधल्या बाजूला मोठ्या मोठ्या होळ्या तयार केल्या जातात आणि काही ठिकाणच्या होळ्या या प्रतिकात्मक कुठल्या तरी संदेश देणाऱ्या असतात। जसं आपण आता आलोय चाळ नंबर 78च्या जवळ, जिथं या ठिकाणी तुम्ही बघता आहात की मोठी होळी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, गलिच्छ राजकारण, महागाई या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जाळल्या जाणार आहे। होळी हा सण आपण वाईटावर चांगल्याने केलेली मात म्हणून साजरा करतो। होलिकोत्सव जो आहे, होलिकाचं दहन जे आहे ते झालेलं असतं आणि त्यामुळं हा सण दरवर्षी आपण उत्साहात साजरा करत असतो आणि त्यामुळेच या ठिकाणी अशी प्रतिकात्मक होळी दरवर्षी साजरी केली जाते, बनवली जाते। यावर्षीचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की वरळी बीडीडी चाळ जे आहेत यांचा पुनर्विकास सुरू आहे, त्यामुळे कदाचित ही यावर्षीची शेवटची होळी असणार आहे। त्यानंतर इथं नवीन नवीन मोठ्या इमारती तयार होणार आहे आणि त्यानंतर पुढची होळी जी आहे ती कशी असेल माहिती नाही। आपल्या देशात बघितलं असेल एक वातावरण सगळं राजकारणातलं वगैरे किती एकदम भ्रष्ट, करप्ट सगळं झालेलं आहे। त्याचीच एक जागरूकता म्हणून आम्ही समाजापुढे ठेवली। जुन्या चाळी आणि त्यानंतर होणारे नवीन टॉवर हे एकाच ठिकाणी आपल्याला या होळीच्या मागे दिसत आहेत। कुठे ना कुठे हे आपल्याला जसं होळी आहे की जी वाईटावर चांगल्याची मात कशी होते ते सांगणारा हा सण आहे, अगदी तसंच जुन्या चाळी जाऊन नवीन टॉवर उभे राहणार आहे। परमेश्वर करो या सगळ्यांना त्या नवीन टॉवरमध्ये छान आरामात, मज्जेत, आनंदात होळीचा सण पुढच्या वर्षी साजरा करता येऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन गोबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। होळी म्हटलं की मुंबईतली कोळीवाडी आणि तिथली धमाल ही आलीच। वर्सोव्यातील मांडवी गल्लीत होळीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता होळी पेटवण्याची पद्धत आहे। कोळी समाजातील महिला नटून थटून पूजेसाठी जमतात, पारंपरिक कोळी बँडवर नृत्य करतात। होळीच्या 1 रात्र आधीच कोळीवाड्यातला माहोल काही औरच असतो। मांडवी गल्ली इथे होलिका दहन झालेलं आहे आणि त्याची एक वेगळी परंपरा आहे कोळी बांधवांची, कारण ज्या पद्धतीने मशाल आणली जाते आणि त्यानंतर होळी
विकास विठोबा बाजीराव. बरं, यंदाचा मान तुमचा होता, तर दरवर्षी हा प्रत्येकाकडे मान असतो, त्याचं काय शास्त्र आहे? दरवर्षी अध्यक्ष चेअरमॅन म्हणून एक मान देतात, त्याच्यानंतर मग घरगुती असतात त्यांना मान देतात. आता हा माझा मान दिलेला. खूप छान दिसताय या पारंपरिक कोळी पेहरावामध्ये, त्यामुळे ज्यांचा मान असतो त्यांनी असा पेहराव करायचा असतो. हो, नक्की घालतो. घालायचं असं कंपल्सरी असतं, लुगूट घालायचं. संध्याकाळपासून इथे होळीची पूजा सुरू होती आणि त्यानंतर आता फायनली होलिका दहन झालेलं आहे, त्यामुळे त्याची काय एक शास्त्र किंवा तुम्ही जी मशाल आणली त्यानंतर तिथे काय म्हणून तुम्ही काय प्रार्थना केली? आम्ही प्रार्थना केली, आमचे जे जेवढे सभासद आहे, कार्यकर्ते आहे, गावातले सभासद, त्यांची जे मनोकामना सर्व पूर्ण झाली पाहिजे. हा जो चंद्र आहे, हा चंद्र जेव्हा आपल्या डोक्यावर येतो त्याला सवार घटका म्हणतात. त्या घटकेला असं असतं की समुद्राची नाव भरती ना ओटी, समुद्र शांत असतो, तर 5-10 मिनिटं जेव्हा तो समुद्र शांत राहतो तेव्हा तिला तो अग्नी दिला जातो आणि ती अग्नी स्वीकारते, असं हे शास्त्र. आणि त्याच वेळेस असं म्हणतात की मच्छी पण खूप मोठ्या प्रमाणात मिळते कोळी बांधवांना त्या सवार घटकेला, असं ते एक शास्त्र आहे पूर्वी. तुमची गाणी जर झाली नाही तर मग नवलच, त्यामुळे गाणं होतं. आमच्या दाराशी हळशिम ग, आमच्या दाराशी हळशिम ग, 12 महिन्याच्या 15 दिवसाच्या खेळतो रोशिम ग, आमच्या दाराशी हळशिम ग, आमच्या दाराशी हळशिम ग. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त